जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय क्लर्क पद भरतीबद्दल आपण ज्या गोष्टी डिस्कशन केल्या त्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत शिपाई पद भरतीबद्दल, की एकूण किती ऑर्डर ज्या आहेत त्या शिपाई पद भरतीसाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती ऑर्डर ज्या आहेत त्या आजपर्यंत निघाले आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत डिस्कशन करणार आहोत. आपण अगोदरच्या व्हिडिओत क्लर्क या पदाच्या ऑर्डरी ज्या आहेत त्या आपण डिस्कशन केल्यात, त्या वेळोवेळी अपडेट होत आहेत. अजून कुठल्या तरी जिल्ह्यात 4 ऑर्डर निघाल्या, त्याच अनुषंगाने ऑर्डरी ज्या आहेत त्या तुम्हाला प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थी जे आहेत ते ऑर्डरींचा जो असतो, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऑर्डर संबंधित एखादी जर माहिती मिळाली ते विद्यार्थी आपल्यापर्यंत त्याची अपडेट जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि तीच अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. आज आपण चर्चा करणार आहोत शिपाई आणि हमाल या पद भरतीकरिता किती ऑर्डर जे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यात किती ऑर्डर निघाले त्यांची स्थिती आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलवर त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलवरचं जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करायचं आहे. चला आपल्या व्हिडिओला आपण आता स्टार्ट करूयात. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या की तुम्ही ईमेल जो आहे, मी वारंवार सांगत आहे तुम्हाला की तुम्ही तुमचा ईमेल जो आहे तो चेक करत राहा. जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव असेल, जे वेटिंगमध्ये असतील त्यांनी आपला मेल जो आहे तो चेक करत राहायचा आहे. कारण आता अशा ऑर्डरी झालेल्या आहेत की त्या ऑर्डरी संपूर्ण ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या आहेत, कारण क्लिअरच्या जवळ आलेल्या आहेत. म्हणून जे विद्यार्थी जॉईनिंग नाही करणार लगेच त्याचा फायदा जो आहे तो वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना होणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. इथं कुठेही प्रकारची तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही किंवा कुठल्या प्रकारचं तुम्हाला अपडेट येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मेलवरतीच तुम्हाला ते संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला मिळेल. आणि मला जर काही इश्यू म्हणजे माझ्या पद्धतीने मला जर एखादी अपडेट जर आली तर मी ती तुम्हाला नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता पाहूयात आपण की किती ऑर्डर ज्या आहेत त्या निघाल्या आहेत. चला विद्यार्थ्यांना आता आपण डिस्कशन करूयात वन बाय वन. जितक्या डिस्ट्रिक्टची आपल्याकडे माहिती अवेलेबल आहे त्या संपूर्ण डिस्ट्रिक्टची आपण इथं चर्चा करणार आहोत. प्रथम आपण चर्चा करूयात तुमची अमरावती. प्रथम आपण अमरावतीची चर्चा करूयात. अमरावतीमध्ये एकूण 19 ऑर्डर ज्या आहेत त्या अजूनपर्यंत निघालेल्या आहेत, त्यांची स्थिती अशी आहे. परत आपण विद्यार्थी मित्रांनो आपण आता चर्चा करूयात ती आणि तुम्ही काळजीपूर्वक ऐका, म्हणजे जेणेकरून ज्या गोष्टी मला सांगता येतील त्या तुम्हाला मी एक्सप्लेन करता येईल. आता रँडमली म्हणजे बघा, सातारासाठी आपण प्रथम पाहूयात. साताराचे विद्यार्थ्यांना बघा एकूण 16 ऑर्डर ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. अहमदनगरसाठी आपण आता चर्चा करूयात. तिथून जे ऑर्डर आहेत त्या 41 म्हणजे 41 ऑर्डर ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. अमरावतीसाठी आपण आता विचार करूयात. अमरावतीसाठी जे आहेत त्या एकूण 19 ऑर्डर ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. रायगडसाठी आता आपण विचार करूयात, तर रायगडसाठी ज्या आहेत त्या ऑर्डर निघाल्या आहेत तुमच्या 43. आता आपण परभणीचा विचार करूयात. परभणीसाठी निघाल्या आहेत तुमच्या एकूण ऑर्डरी तुमच्या 30 म्हणजे 30 ऑर्डर ज्या आहेत त्या तुमच्या परभणीसाठी निघालेल्या आहेत. आता आपण ठाणेचा विचार करूयात, तर ठाणेसाठी निघाल्या आहेत तुमच्या एकूण ऑर्डरी 44. या संपूर्ण ज्या आहेत त्या शिपाई पदाच्या आणि हमाल पद भरती जिथं आहे त्याच्या गोष्टी किंवा त्याचा विचार आपण करत आहोत. अकोलाचा विचार केला, अकोला डिस्ट्रिक्टचा, तर अकोलासाठी जे आहेत त्या एकूण ऑर्डर निघाल्या आहेत 27 म्हणजे 27. कोल्हापूरचा जर विचार केला, कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरसाठी 8 ऑर्डर ज्या आहेत त्या तुमच्या निघाल्या आहेत. पुणेचा जर विचार केला तर तिथे ऑर्डर निघाल्या आहेत तुमच्या 59 म्हणजे 59. लातूरचा जर विचार केला लातूरचा, तर लातूर येथे तुमच्या ऑर्डर निघाल्या आहेत एकूण 27. आता आपण विचार करूयात तुमचा लातूर झालं. आता आपण विचार करूयात बुलढाणाचा. बुलढाणा डिस्ट्रिक्टसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी आहे अपडेट. बुलढाण्यासाठी निघाल्या तुमच्या 26. आता आपण विचार करूयात यवतमाळसाठी विचार करूयात, तर यवतमाळच्या विद्यार्थ्यांना एकूण ऑर्डर निघाल्या तुमच्या 14. बीडसाठी आपण आता विचार करूयात. बीडसाठी निघाल्या तुमच्या एकूण ऑर्डरी 8. आता संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जे आहेत
त्याचा जर विचार केला आपण तर तिथून एकूण निघाले आहेत ऑर्डर तुमच्या 23. आता गडचिरोलीची जर आपण विचार केला तर तिथून ऑर्डर निघाल्या आहेत तुमच्या एकूण 10. चंद्रपूरचा जर विचार केला आपण तर तिथून एकूण ऑर्डर निघाल्या आहेत तुमच्या 27. आता आपण विचार करूया CMM म्हणजे सिटी सिव्हिल मुंबईचा जर विचार केला तर तिथून निघाल्या तुमच्या 47. इथे हमाल हे पद आहे वाटतं, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. सोलापूरचा जर विचार केला तर सोलापूर येथे निघाले आहेत तुमच्या ऑर्डरी एकूण 7. आता धाराशिवचा जर विचार केला, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, आता धाराशिवचा जर विचार केला तर धाराशिव येथे ज्या जागा निघाल्या आहेत किंवा ऑर्डरी आहेत त्या तुमच्या 19. आता लघुवाद जे आहेत ज्यांनी जिथं टाकलं असेल तिथं एकूण शिपाई पदाच्या ज्या जागा किंवा ज्या ऑर्डर निघाल्या आहेत त्या एकूण निघाल्या आहेत 72. अशी त्यांची स्थिती आहे. तुम्ही परत एकदा व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही जर कुठला जर डिस्ट्रिक्ट आपला सुटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला देऊन देईल. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.